आज चिकन बिर्याणीचा बेत आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट थोडीशी पातळ करूनच घातली मॅरिनेट होण्यासाठी, आणि थोडंसं मीठ 2-3 वेळा घातलं जाणार आहे, त्या प्रमाणात तुम्ही विचार करून मीठ घालायचं। थोडंसं दही घालून मॅरिनेट केलेलं आहे। दही, हिरवी मिरची, आलं लसूण आणि कळत नकळत मीठ। कांदा चॉप करून घेतला आहे, तसंच टॉमॅटोही चॉप करून घेतला आहे। माझ्याकडे ग्रीन टॉमॅटो पण होता, तो पण एक घातला। आणि काही खडे मसाले आहेत, तमालपत्र, चक्रीफूल, वेलची, लवंग, काळी मिरी, दालचिनी, आणि मगाशी मॅरिनेट करताना आलं लसूण मिरची घातलेलीच आहे, त्यामुळे अतिशय थोडीशीच अशी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर अशी पेस्ट बनवून घेतली आहे। जेवढं चिकन घेतलेलं आहे तेवढेच तांदूळ घेतलेत, भिजवून ठेवले। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून त्यामध्ये आधी खडा मसाला घालून घेते। मग कांदा, आणि कांदा छान असा परतून घ्यायचा। कांदा असा ट्रान्सपरंट व्हायला लागला, पण अजून झाला पाहिजे। छान असा लाईट ब्राऊन होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। मी नेहमी स्लाइसेस करते बिर्याणीसाठी, आज चॉप केले, जरा लवकर होईल असं वाटतं, बघूया। इन बिटवीन एका कढईमध्ये पाणी घेतलं आहे, चक्रीफूल, दालचिनीचे 1 स्टिक आणि वेलची जरा फोडून टाकली आहे। ही तयारी करतोय आपण भात अर्धवट शिजून घेण्यासाठी। भातापुरतं मीठ पण टाकायचं, तांदूळ जेवढा आहे त्यानुसार। इकडे कांदाही ब्राऊन व्हायला लागलाय। अजून थोडंसं आपल्याला करून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये कोथिंबीरीचं जे वाटण तयार केलेलं आहे ते घालून घेऊ। कांद्यामध्ये आता ग्रीन वाटण घालून घेऊया। ग्रीन वाटण 1-2 मिनटं परतल्यानंतर टोमॅटो घालायचे आपल्याला। ग्रीन वाटणाचा थोडासा कच्चा वास निघून गेला वाटणाला तेल सुटत आहे, जाणवत आहे ना इथे। आता टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटो सगळ्यात शेवटी घालायचे, कारण की टोमॅटो घातल्यानंतर बाकीचं काही जास्ती शिजत नाही, त्याच्या आधी बाकीचं सगळं शिजवून घ्यायचं। कांद्याचा व्हॉल्यूम बघा मगाशी किती होता आणि आता किती कमी झाला आहे। आता थोडं मसाल्यापुरतं मीठ घालून घ्यायचं। मीठ घातल्याने काय होतं की टोमॅटोला पाणी सुटतं आणि लवकर शिजायला मदत होते।
टोमॅटोही छान शिजले. आता थोडे मसाले घालूया. पहिली हळद घालते. हळद घातल्याने कोथिंबीरीच्या ग्रीन कलरला एकदम छान अशी झळाळी येईल. हा थोडा बिर्याणी मसाला घातला. लाल तिखट. हे मसाले घालताना आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट घातली आहे हे लक्षात ठेवूनच मसाले घालायचे. हा थोडासा घरचा काळा मसाला. गॅस थोडासा बारीक केला. याला 1-2 मिनटं जरा परतून घेऊन तेल सुटल्यासारखं झालं की चिकन मिक्स करायचं आहे. चिकनचा असा छान मऊसूत मसाला तयार झालेला आहे. मसाल्याचा असा अगदी घमघमाट सुटला आहे. तर जे चिकन आपण मॅरिनेट केलेलं आहे त्या चिकनलाही थोडंसं पाणी स्वतःचं सुटतं आणि ते सगळं मी आता घातलं आहे. यात छान मिक्स करून घेऊया. सगळा मसाला चिकनला लागू दे. आपल्याला वरून पाणी घालायची गरज नाही लागत. गॅस मंद करून झाकण लावून ठेवायचं आणि आपण मगाशी जे पाणी गरम करत ठेवलेलं आहे तिथे असं छान उकळी येते असं वाटल्यानंतरच आपण आता तांदूळ घालायचे. तांदूळ घालताना मगाशी आपण मसाले घातले तसंच थोडंसं एक अर्धा चमचा तूप घालायचं म्हणजे राईस छान असा मोकळा होतो. भात पण बघा असा छान फुलून वरती आला आहे. अजून एक 2-1 सेकंद 10-15 सेकंद म्हणा 2-1 सेकंद नाही 2-1 मिनिट तो असा 80% चांगला शिजला जाईल. मग आपण तो गाळून घेऊया पाणी. आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून हे पाण्यातनं काढायचं आहे भात. इथेही आपलं चिकन आहे. चिकन बऱ्यापैकी शिजलेलं आहे अर्ध. हा बघा असा छान निथळून घेतला आहे राईस. आता आपण आपल्या या बिर्याणीमध्ये आपल्या चिकनमध्ये पोर करणार आहोत. छानरित्या पोर केलं आहे आपण. आता जरा प्रोसिजर बरोबर करायची. दूध दही केसर असं मिक्स केलं आहे. ते वरून पोर करायचं.
मस्त झाला. भात असा रसरशीत शिजलाय. पीस याचा हात जरा ट्रिकी पोर्शन असतो. पीस काढणंच अवघड जातं. येस. चला गौरवा चालू करा. गौरव ओके.